रोज रोज जर तुम्हाला मसाल्याची आमटी खाऊन जर कंटाळा येत असेल आणि तर हे आपण एक फॉर अ चेंज म्हणून ताकाची कढी करून बघू शकतो। त्यासाठी ताकाची कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्यामध्ये 1 कप इथे मी खोबरं ओलं नारळ खोवून घेतलेलं आहे 1 कप। त्याच्यानंतर पाव टीस्पून ही मोहरी इथे मी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पाव टीस्पूनमध्ये कमी ही मेथी घेतलेली आहे मी इथे। आणि ह्याच्यामध्ये लागणारं आपलं चौथं साहित्य म्हणजे हळद। हे आता सर्व मी वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर आता फोडणीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम इथे आलं घेतलेलं आहे, मिरची घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता इथे मी सर्व तयारी फोडणी घालण्यासाठी करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये इतर साहित्यामध्ये मी 2 कप आंबट ताक, हिंग आणि कोथिंबीर घेतलेला आहे। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेलामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी व्यवस्थित फटफटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आलं घालणार आहोत। आलं घालून झाल्यानंतर मिरच्या चवीप्रमाणे इथे तुम्ही लसूण पण घालू शकता। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूण खा, पण सध्या श्रावण असल्यामुळे आम्ही लसूण खात नाही म्हणून मी लसूण घातलेली नाही। आणि त्यानंतर कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्ता हे सगळं जे आहे ते पूर्ण असं परतून घ्यायचं आहे आणि ते परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग घालणार आहे। हिंग घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे मगाशी मी वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण घालणार आहे। खोबरं, मोहरी, मेथी आणि हळदीचं हे वाटण आहे आणि त्याच्यात आपल्याला जसं पाहिजे जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी घातलेलं आहे। हे पाणी करून बेताचं पातळ जरा असं आपण करून घ्यायचं आहे याच्यामध्ये। आणि नंतर त्याच्यामध्ये आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालणार आहे। साखर ही तुम्हाला ऑप्शनल आहे, नको असेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल। आणि ह्याला जरा व्यवस्थित उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता हे ताक घालायचं आहे। हे मी 2 कप ताक घेतलेलं आहे, पण हे ताक आदल्या दिवशीचं आहे, आंबट ताक आहे। जर रोजचं म्हणजे आज केलेलं ताक असेल तर त्याला आंबटपणा कमी असतो, त्यामुळे मग ती एवढी कढी चांगली लागत नाही। त्यामुळे हे शक्यतो आदल्या दिवशीचंच ताक वापरायचं। आणि असं हे व्यवस्थित आता आपण ही ताकाची कढी आपण हलवून व्यवस्थित घ्यायची आहे आणि ह्याला उकळी आणायला द्यायची नाही आहे। उकळी यायच्या आधीच गॅस बंद करायचा आहे, नाहीतर ताक फुटू शकतं त्यामुळे। मग आता ते झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता ही कोथिंबीर घातलेली आहे। तुम्हाला आवडीप्रमाणे भरपूर कोथिंबीर घाला आणि अशा प्रकारे ही कढी तयार आहे। भाताबरोबर तुम्ही ही खाऊ शकता। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक